आमदार केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात विकासक फसवणुकीच्या तक्रारी जास्त। ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपच्या कौपट कार्यालयात सकाळी 11 ते 1 पर्यंत उपस्थित असतात। या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात। त्यात विकासकांनी घरांसाठी फसवणूक केलेल्या अनेक तक्रारी आमदार केळकर यांना प्राप्त झाल्या आहेत। यावेळी विविध तक्रारींची 57 निवेदने केळकर यांच्याकडे प्राप्त झाली। पीएफ विषय, विकासकाने घराबाबत केलेली फसवणूक, टपऱ्या, कंत्राटी कामगार, पाणी विषय, रॅशनिंग कार्यालयाबाबत, वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, विविध अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, नोकरी मिळण्याबाबत हॉस्पिटल विषय, बदली विषय, ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी, पगार विषय, कर विषय, शालेय ॲडमिशन विषय, सफाई कामगार विषय, TMT विषय, वृक्ष प्राधिकरण विषय अशा विविध विषयांतील निवेदने आमदार केळकर यांना देण्यात आली। यावेळी खोपट कार्यालयात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक सुरेश जोशी, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे उपस्थित होते। विकासकांनी घरांच्या बुकिंगसाठी घेतलेले पैसे अडवणे वा बुकिंग केलेले रूम न देणे अशा अनेक तक्रारी आज माझ्याकडे प्राप्त होत आहेत। सामान्य नागरिक नवीन घराकरिता विकासकाला कष्टाचे पैसे देतो, पण विकासक नंतर त्यांची घोर फसवणूक करतात। ही बाब अत्यंत गंभीर आहे। मी अशा फसवणूक झालेल्या लोकांच्या कायम पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले।